श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. शांकभरी देवी नवरात्र उत्सव हा चालू झाला आहे. या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी अडथळे असतात. मग मुलांच्या बाबतीत असतात किंवा पतीच्या बाबतीत असतात. नेहमी घरात कोणी ना कोणी आजारी पडत असतं किंवा आणखीन काही आर्थिक टंचाई असते. भरपूर वेळा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही आणि मग आपण नाराज होतो आणि आपले कामामध्ये लक्ष देखील लागत नाही. मग यासाठी आपण काही उपाय हे आवर्जून करावे. तसेच उपायांबरोबरच आपण जर सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्याला नक्कीच फळ हे देत असते. शांकभरी नवरात्र उत्सव 18 जानेवारीला सुरू झालेला आहे. 25 जानेवारीला हा समाप्त होईल. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शांकभरीचे नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. शांकभरी सिंहावरती विराजमान होऊन 8 हातामध्ये विविध आयुध धारण करते. शांकभरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या, पाने, फुले, फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते. या हंगामात पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्यांचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो. या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो. राज्यभरातील अनेक मंदिरात देवीला हा भोग लावला जातो. बनशंकरी ही अनेकांची कुलदेवी आहे. ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले. म्हणून तिला शांकभरी असे नाव मिळाले. शांकभरीलाच बनशंकरी म्हणजेच वनामध्ये राहणारी देवी असे देखील म्हटले जाते. तर या दिवशी कोणते उपाय करायचे ते आपण बघूया. नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो. वर्षभरात 3 नवरात्री आपण साजरी करतो. चैत्र, शारदीय आणि शांकभरी नवरात्र. देवीची उपासना करण्यासाठी हा व्रत उत्सव असतो. ही उपासना करताना पुढील गोष्टींची जोड ही आपण आवर्जून द्यावी. शुक्रवारी किंवा मंगळवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. मग तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आपल्याला तिथे देवीला नैवेद्य हा दाखवायचा आहे. शेवया, रवा, तांदूळ, मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता. अगदी तांदळाची खीर बनवली तरी पण माता लक्ष्मी अति प्रसन्न होत असते. हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या सवाशीण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद तुम्हाला लाभत असतात. तसेच घरात कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्र ग्रहाला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थांवर मानला जातो. शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा राहते. मग तुम्ही पांढऱ्या पदार्थांमध्ये तांदूळ किंवा साखर देखील दान करू शकता. आणि जर तुम्हाला बाहेर दान करणे शक्य नसेल तर तुम्ही हे तांदूळ किंवा साखर मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता व माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती देखील मागू शकता. किंवा घरामध्ये काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे. बघा, लवकरच तुमचे सर्व प्रश्न हे सुटतील व घरामधील सर्वांची प्रगती देखील तुम्हाला बघायला मिळेल. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या, जोडवी, हळद, कुंकू यांसारखे सौभाग्य अलंकार द्या. संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती किंवा आर्थिक दान तुम्ही करू शकता. हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवत असते. मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही किंवा कुठेतरी पैसा हा वायफळ खर्च होऊन जातो. अगदी जिथे खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील आपला पैसा हा खर्च होतो. पैसा हा स्थिर राहत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. जर तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी देखील हा उपाय करू शकता. शुक्रवारी वेलची वापरणे खूपच शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते. वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर वेलची पूड घाला. दर शुक्रवारी हा उपाय करा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी देखील वाढेल. तसेच आपण जेव्हा केस धुत असतो तर हे केस देखील आपण शुक्रवारी
मंगळवारीच धुवावे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही व आपले सौभाग्य देखील अबाधित राहते. लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देवता आहे. तिला अत्तराचा सुगंध अतिप्रिय आहे. म्हणून शुक्रवारी किंवा मंगळवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका. त्यासाठी कापराच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या. तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती देखील वाढेल. घरात कधीच कसलीच कमतरता देखील भासणार नाही. तसेच आपल्याला शुक्रवारी हे उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही शनिवारी, रविवारी कधी पण शांकभरी नवरात्र जोपर्यंत आहे पौर्णिमेपर्यंत तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर माता लक्ष्मीला आपण 2 जुडी लवंग हे अर्पण करायचे आहे. लवंग घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे. पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो तेव्हा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती माता लक्ष्मीकडे मागायची आहे. लवकरात लवकर इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.